सोनपेठ नगर परिषदेत तब्बल 2.58 कोटींचा घरकुल घोटाळा. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. सोनपेठ प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीमध्ये तब्बल 2,58,00,000 रुपयांचा अपहार करून शासनाची आणि गरिबांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सोनपेठ नगर परिषदेत उघडकीस आलाय. या प्रकरणी सोनपेठ नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे परभणी जिल्ह्यात प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. मुंबई म्हाडाचे अधिकारी महेश विष्णू चव्हाण यांनी या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोनपेठ नगर परिषद हद्दीतील गरीब लाभार्थ्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाचा निधी मंजूर झाला होता. महाराष्ट्र राज्याची स्टेट नोडल एजन्सी असलेल्या म्हाडा मार्फत 10 जानेवारी 2019 ते 8 जून 2022 या कालावधीत तब्बल 2,58,00,000 रुपयांचा निधी सोनपेठ नगर परिषदेला प्राप्त झाला. नियम आणि अटींनुसार हा निधी थेट मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करणं बंधनकारक होतं. मात्र तत्कालीन मुख्याधिकारी आणि नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून मुख्य उद्देशालाच हरताळ फासला. हा निधी कायदेशीर लाभार्थ्याच्या खात्यात न टाकता अत्यंत अनियमितपणे इतर लोकांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आला. अशा प्रकारे शासकीय निधीचा अपहार करून शासनाची आणि मूळ लाभार्थ्यांची मोठी फसवणूक करण्यात आली. म्हाडा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात सरकारी नोकरानं केलेला विश्वासघात, फसवणूक आणि संगनमत करून गुन्हा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 2 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंदवण्यात आला. सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील हाय प्रोफाईल तपास पोलीस निरीक्षक अशोक गीते करतात. जनता न्यूज 24 ताससाठी सोनपेठ वरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेंसह मी अवधूत. जनता न्यूज 24 तास सोनपेठ.